नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। लहान मुलांना ताप आला तर पालकांना खूप घाबरायला होतं। त्यावेळी तापामध्ये बाळाची काळजी कशी घ्यावी, ताप लवकर कमी होण्यासाठी काय उपाय करणं गरजेचं आहे, बाळाला ताप आहे हे कसं ओळखता येईल आणि बाळाला ताप येऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका। चला तर मग आपण सुरुवात करूया। बाळाला ताप आला म्हटलं की पालकांना गडबडून जायला होतं, खूप काळजी वाटते। तापामध्ये बाळ अतिशय मलून पडते। ताप जर जास्त असेल तर बाळ अस्वस्थ होते, त्यामुळे काळजी आणि भीती वाटणं साहजिक आहे। प्रत्येक ऋतूमध्ये येणाऱ्या तापाची कारणं वेगळी असतात। बाळाची प्रतिकारशक्ती किती आहे त्याप्रमाणे ताप किती येणार आणि किती दिवस टिकणार, तापाची काय लक्षणे आणि कारणे आहेत हे थोड्याफार प्रमाणात बदलत राहतं, परंतु साधारणपणे लक्षणं आणि कारणे सारखीच असू शकतात। बाळाला ताप आला आहे हे थर्मामीटरवरती मोजल्यानंतरच ठरवा। बऱ्याचदा शरीरातील काही जंतूंचा संसर्ग कमी करण्यासाठी शरीराचं तापमान वाढलं जातं आणि काही वेळानंतर ते आपोआप कमी होऊन जातं। त्यामुळे सुरुवातीला अंग गरम झालं म्हणून लगेच औषध देण्याची घाई करू नका। तापमान मोजल्यानंतर जर त्यामध्ये ताप दिसून आला तरच औषध देण्याची आवश्यकता असते, हे लक्षात घ्या। बाळाला ताप आहे हे कसं ओळखावं याचाही व्हिडिओ सविस्तर चॅनलवरती पाहू शकता। बाळाला अशक्तपणा येणं हे तापाचं सामान्य लक्षण आहे। बाळाला ताप असल्यामुळे बाळ किती थकलेलं, अशक्त झालं आहे असं म्हणून त्याला बळजबरीने जास्तीचा खाऊ देऊ नका, पण उकळून आटवलेलं पाणी थोडं थोडं देत राहा, म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही आणि शरीराचं तापमानही कमी होण्यास मदत होईल। अंगातील उष्णता जास्त असल्याने डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी देत राहावं लागतं। पाणी व्यवस्थित उकळून निर्जंतुकीकरण करून मगच देणे योग्य आहे। पाणी उकळत असताना त्यामध्ये साधारण 1 लिटर पाण्याला अर्धा चमचा सुंठ आणि ओवा घालून उकळा, त्यामुळेही ताप कमी होण्यासाठी मदत होते आणि असं पाणी पचायलाही हलकं जातं। बऱ्याचदा बाळाला ताप आहे किंवा उलटी होत आहे आणि शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून साखर घातलेले ज्यूसेस, सरबत दिलं जातं। शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं आणि शरीरातील उलटी जुलाबमधून पाणी निघून जातं आणि शरीरातील साखर आहे तशीच राहते। त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण अचानकपणे जास्त वाढू शकतं आणि याचा गंभीर परिणामही बाळाच्या आरोग्यावरती होण्याची शक्यता जास्त असते। रक्तातील साखर वाढली तर लहान मुलांना मेंदूपर्यंतचा हा त्रास जाणवू शकतो। त्यामुळे लहान मुलांना जर ताप असेल किंवा उलटी जुलाब असेल तर अशा वेळी फक्त उकळलेलं पाणी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ORS देऊ शकता। अशा वेळी साखरयुक्त कोणतेही ज्यूसेस, सरबत, फ्रुटी, ग्लुकोज काहीही मुलांना देऊ नका। ताप असताना तहान खूप लागत असेल आणि बाळ जर पाणी पिण्याचं टाळत असेल तर पाण्यामध्ये नागरमोथा, वाळा, चंदन अशा वनस्पती घालून पाणी उकळा, बाळाला देऊ शकता। त्यामुळे तहानही भागते आणि चव छान असल्याने बाळ पाणी व्यवस्थित पितो। अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने ORS बाळाला चालू करू शकता, ते जास्त सेफ आणि बाळासाठी उपयुक्त ठरतं। भात, मुगाचं वरण, तूप, फळभाजीचे सूप, तांदळाचं घामण हे पदार्थ तापामध्ये द्यायला हरकत नाही। शिवाय या पदार्थांना चव चांगली असते, त्यामुळे आहार घ्यावासा वाटत नसतानाही पुरेशा प्रमाणात बाळ खाऊ शकतं। नुसता मऊ भात द्यायचा असल्यास पातेल्यात बनवून त्याची पेज काढून मग द्या। कुकरमध्ये केलेला भात हा पचायला थोडासा जड असतो आणि स्टार्चयुक्त असतो, जो की तापामध्ये त्रासदायक ठरू शकतो। अशा पद्धतीचा आहार बाळाला दिला तर अशक्तपणा नक्कीच कमी होण्यास मदत होते। ताप आला असताना कुठलीही गडबड, भीती न ठेवता ताप येणं हे शरीरातील रोगाला दूर करण्याचं साधन आहे हे समजून शांत राहा व मुलांना विश्रांती घेऊ द्या, त्यांच्याकडे लक्ष द्या। अंगावर जड पांघरूण घालून थोडासा घाम येऊ द्या, त्यानेही ताप कमी होण्यासाठी मदत होते। तापामध्ये शरीरातील पाणी कमी होणार नाही याची विशेष काळजी घ्या। मुलांना पुरेसे द्रव पदार्थ आणि पाणी द्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध द्या। ताप असताना व्यायाम, शारीरिक हालचाल, उन्हात जाणं, तात्पुरते औषध देऊन लहान मुलांना या गोष्टी करायला लावू नका। ताप उलटण्याची संभावना अशावेळी जास्त असते। ताप असताना लहान मुलांना जर थंडी वाजत असेल तरच जड पांघरूण किंवा मुलांच्या अंगावरती जाड कपडे घाला, त्यामुळे शरीराचं तापमान अधिक वाढून ताप कमी होत नाही। सामान्य
3 ते 5 दिवस राहणं साहजिक आहे. डॉक्टरांकडून तपासणी करून औषध घेणं गरजेचं आहे. परंतु जर 5 दिवसानंतर ताप सलग येत असेल तर आणि तो बऱ्याच वेळासाठी कमी होत नसेल तर काही तपासण्या करून योग्य ते निदान करून घेणं गरजेचं आहे. कारण 5 दिवसापेक्षा सलग येणारा त्रास हा काही बाळाला आजार असण्याचं लक्षणही असू शकतं. ताप आला म्हणून लगेच अँटीबायोटिक सुरू करण्याची घाई अजिबात करू नका. निमोनिया, लघवीचा संसर्ग, मलेरिया, टायफॉईड अशा आजारांमुळेही ताप येऊ शकतो. योग्य औषधोपचार हे आजार पूर्ण बरे होतात. आजार कमी झाल्यानंतर त्यासोबत येणारा तापही कमी होऊन जातो. त्यामुळे घरच्या घरी ताप आला म्हणून अँटीबायोटिक आणि तापेचं औषध देणं लगेच चालू करू नका. कारण मूळ आजार काय आहे हे डॉक्टरांकडून तपासून घेणंच गरजेचं आहे आणि त्यावरती योग्य ते औषधोपचारही घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तापाचं मूळ कारण कळून ताप पूर्ण कमी करता येईल. बाळाच्या अंगात ताप आहे म्हणून लहान मुलांना आंघोळ घालणं टाळू नका. जर बाळाला तापासोबत सर्दी कफाचा त्रास असेल आणि थंडी वाजत असेल तर अशा वेळी फक्त आंघोळ घालणं टाळा. अन्यथा बाळाला कोमट पाण्याने आंघोळ घातल्यानेही शरीरातील ताप कमी होण्यासाठी मदत होते. दिवसभर आवश्यकता असेल त्यावेळी कोमट पाण्याने बाळाचं पूर्ण शरीर पुसून घ्या. त्यामुळेही शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होते. बाळाच्या कपाळावरती सामान्य तापमानाच्या पाण्यामध्ये बुडवलेली पट्ट्या ठेवल्यानेही ताप नियंत्रित राहण्यास मदत होतो. त्यामुळे जर बाळाचं अंग गरम लागलं तर अशा पद्धतीने कोमट पाण्याने शरीर पुसून घेतल्यानेही अंग कमी होतं. बाळाला ताप असताना डोक्याला, पायाला खोबरेल तेलाने मसाज केल्यानेही आराम मिळायला मदत होते. कांस्य धातूच्या वाटीने पायाला मसाज केल्याने ताप कमी होण्यास मदत होते. बाळ स्तनपान घेत असेल त्यावेळी बाळाला जास्तीत जास्त आईचं दूध द्या. त्यामुळेही ताप कमी होण्यास मदत होते. तुळशीची पाने, खडीसाखर आणि वेलची पाण्यात उकळून हे पाणी प्यायला दिल्यानेही ताप कमी होण्यास मदत होते. पुदिना, अद्रक आणि मध यांचं एकत्र चाटण करून दिवसातून 3 वेळा दिल्यानेही आराम मिळतो. आल्याचा चहाही देऊ शकता. ओवा, जिरे, बडीशोप आणि खडीसाखर एकत्र करून चावायला दिल्यानेही शरीरातील उष्णता आणि ताप कमी होण्यास मदत होते. तापामुळे शरीरामध्ये अशक्तपणा येतो आणि पाण्याचं प्रमाणही कमी झालेलं दिसून येतं. अशा वेळी मनुके, खजूर, बदाम, खडीसाखर खायला दिल्याने त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी मदत होते. गोड रसाळ फळं आणि फळांचे ज्यूस घरी बनवून लहान मुलांना देऊ शकता. त्यामुळेही अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी युक्त फळं जसे की लिंबू, मोसंबी, संत्री, स्ट्रॉबेरी, किवी, सफरचंद तापामध्ये आवर्जून द्या. मुलांना पुरेसं पाणी आणि द्रवपदार्थ दिल्यानेही ताप कमी नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायलाही विसरू नका. तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत, नवनवीन पालकांसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.